पहिल्यापेक्षा कसं वाटते? एकदम फर्स्ट क्लास. हॅलो, माझं नाव संजय निवृत्ती येवले. माझा मुलगा अवधूत संजय येवले हा छत्रपती शाळेमध्ये इयत्ता 8वीमध्ये शिकतोय आणि 8वीमध्ये शिकतोय आणि तो त्या छत्रपतीमध्ये डॉक्टर गरुड यांचा मुलगा बी शिकतोय. दोन्ही मुलं माझे दोघं मुलं मित्र आहेत. आणि मी ज्यावेळेस त्याचा 1 वर्षापासून प्रॉब्लेम होता, त्याच्यानंतर 6 महिने तो शाळेत गेला नाही. आम्ही दुसरीकडे दाखवलेलं आणि नंतर मी ज्यावेळेस एक दिवस शाळेत टाकलं त्याला, त्यावेळेस शाळेत घेऊन गेलो, त्यावेळेस तो मुलगा बी येत होता त्याचा मित्र. आणि मग त्याच्या मित्रांनी सांगितलं की माझे पप्पा पण डॉक्टर आहेत, तू इकडं येऊन जा. ॲक्यू पंचरिस्ट थेरपी हे असते म्हणून मी काय त्या मुलाला सांगितलं. मुलांनी मला लगेच संध्याकाळी सांगितलं तर तू पप्पा आपल्याला माझ्या मित्राच्या पप्पांनी बोलवलेलं आहे, डॉक्टर आहे. मग आम्ही तिथं गेलो. मग त्यांनी आम्हाला सजेशन दिलं की बा असं असं करावं लागेल, अशी अशी थेरपी करावं लागेल, त्याच्याने तो फरक पडेल. मग आम्ही 8 दिवस झाले, 8 दिवसापासून आम्ही ट्रीटमेंट घेतो. 8 दिवसापासून त्यांनी ती थेरपी चालू केली आणि त्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 75% फरक पडला. आणि त्याला चालता बी यायला लागलं. पहिले चालता येत नव्हतं, पाय सुजलेले होते, झोप येत नव्हती, हातपाय ठणकत होते, गुडघे ठणकत होते, नसा चॉकअप होत्या. त्याच्यानंतर ती थेरपी घेतल्यानंतर आता माझ्या मुलाला चालता यायला लागलं, पळता यायला लागलं आणि खेळता पण यायला लागलं. अवधूत संजय येवले ह्याला प्रॉब्लेम सेन्सोरी मोटर हॅक्सनॉल न्यूरोपॅथी अपेंटिंग ब्लॉवर निम्सचा प्रॉब्लेम होता. पूर्ण हातपाय सुजलेले होते, पाय पूर्ण जाम होते, गुडघे सुजलेले होते, बऱ्यापैकी त्याला थकवा येत होता, चालता येत नव्हतं, रात्री झोप लागायची नाही, रात्री पाय सुजून जायचे, ठणकायचे. माझ्याकडे आल्यानंतर त्याला चेकअप केल्यानंतर मी त्याला ट्रीटमेंट दिली. ॲक्युपंक्चर निडल वगैरे सर्व काही काळजीपूर्वक लावून त्याचे नर्व सिस्टीम, त्याचं सेन्सरी नर्व सर्व काही व्यवस्थित आपण चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करून त्याला चांगला लाभ मिळाला. तो आता बऱ्यापैकी पळायला लागला, चालायला लागला, अतिशय झोप चांगली लागायला लागली. तो एक अतिशय व्यवस्थित झालेला आहे. अजून काही दिवसाची ट्रीटमेंट बाकी आहे. पूर्ण 21 दिवसाचा कोर्स घेतला होता, तर तो त्याला 8-9 दिवसातच बऱ्यापैकी आराम पडलेला आहे. फार त्याला छान रिझल्ट दिला मी. अतिशय तो चांगला झालेला आहे. आता शाळेत पण जायला लागलेला आहे. आता मुलाला बऱ्यापैकी बरं वाटतं. त्याला उद्या परत शाळेत पाठवा, चांगलं होऊन जाईल. अजून नाही 75% रिझल्ट भेटला. झोप लागते, झोप पण लागते, कारण आता जेवण पण करतो, व्यवस्थित खेळतो पण. आता काय असा प्रॉब्लेम नाही. अजून काही पेशंट असले तर रजिस्ट करा आपल्याला. आपण रजिस्टर करून सगळं पुढे असला तर आपण चांगले करू. आपण बिचारे कोणाला माहिती नसणार, कोणाला काही त्रास असेल आपण त्यांना सॉल्व्ह करू, सेवा देऊ चांगली, कमीत कमी खर्चामध्ये. गोरगरीब असो कोणी असो आपण त्यांना सेवा देऊ, कमी पैशांमध्ये आपण सेवा देऊ. निश्चित गुडघे आपण पॅरालिसिस पेशंट पाहून राहिले आपल्याला कसे येत आहे, चांगले होऊन राहिले. एकदम पेशंट एकदम बरे होते. पेशंट चांगले, ट्रीटमेंट पण चांगली दिली जाते, कमी खर्चात दिली जाते. तिरुपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अंबड लिंक रोड, जाधव संकुल इथे केलेलं आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये असे अनेक पेशंट असतील ज्यांच्या नसांचा आजार असेल, गुडघ्यांचा आजार असेल, मणक्यांचा आजार असेल, पॅरालायसिसचा आजार असेल, कोणताही आजार असला तरी तुम्ही अवश्य करून या तिरुपती हॉस्पिटल या दवाखान्याला भेट द्यावी. आणि ती शेवट हे सांगतो की डॉक्टर गरुड आणि डॉक्टर देशमुख सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी बऱ्यापैकी रिझल्ट चांगला दिलेला आहे.
आणि ते चांगला रिझल्ट देतील. कसं वाटतं तुला? आता बरं वाटतंय पहिल्यापेक्षा एकदम. आणि झोप लागते? हा, चालायला तुला असं हलके पाय वाटतात? पुढे हलके वाटतं. बऱ्यापैकी हलके वाटतात, बऱ्यापैकी आराम पडलेला आहे तुला. तुला चालता येत नव्हतं, जड पाय वाटायचे, सुजलेले होते, बरोबर आहे ना? झोप लागते, अतिशय व्यवस्थित वाटतं ना? शाळेत जायचं, अभ्यास करायचा, चांगला होऊन गेला असं वाटतं, टेन्शन नाही घ्यायचं.